हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात झाली आहे आणि माझी सुरुवात झाली आहे चहानी. चहा पिल्याशिवाय मला काही सुचत नाही आणि चहा माझं एनर्जी ड्रिंक आहे म्हटलं तरी चालेल. गॅलरीमध्ये मिरचीचं झाड लावलेलं, त्याला मिरच्या यायला लागलेत आणि चहा तोपर्यंत शिजून झाला. चहा आणि पार्ले बिस्किट खाल्लं. पार्ले बिस्किट लहानपणापासूनची जी चव आहे ती तशीच आहे आणि तेच खाल्लं तरच बरं वाटतं. दुसरं कुठलं बिस्किट आवडत नाही. डोसा आणि चटणी बनवली. मुलींना म्हटलं तुम्ही एकदा पोटभर खाऊन घ्या, म्हणजे मी माझ्या कामाला मोकळी आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा मग. आणि दोडक्याची भाजी आणि चपाती बनवली. रोज तेच मेनू होतात, भाजी चपाती वरण भात. कधी खिचडी भात केला तर कधीतरी होतो, नाहीतरी होतच नाही माझा तरी, कारण सगळा स्वयंपाक लागतोच. मग नंतर खोपोलीमध्ये गेले होते, कारण ब्लाऊज खूप शिवायचे होते. म्हटलं ते शिवूया, तर ह्या बोलतात आम्हाला पण जरासं व्हिडिओमध्ये घे. येताना रिलायन्स मॉलमध्ये गेलो होतो, काहीतरी किरकोळ घ्यायचं होतं मला, तर ह्या लगेच बोलायला लागल्या की मला पण पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. म्हटलं चला घरी खूप चॉकलेट आहेत, तरी पण त्या तिथं बोलत होत्या घ्या. आरशामध्ये उभारून थोडीशी शायनिंग मारली. म्हटलं बघूया तरी मी कशी दिसते. आणि लक्षात आलं की संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायची. भेंडी चिरून घेतली आणि आळूची वडी बनवली होती. साधी सिंपल होती आणि ह्याचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे, तर नक्की बघा. आणि भेंडीची भाजी आणि चपाती केली. परत वरण भात केलं. जो मेनू बनवलेला नसतो तेच मुलींना पाहिजे असतं. चपाती बनवली की बोलतात मला भात खायचा होता, भात बनवला की मला बोलतात चपाती खायची होती. मग म्हटलं चला सगळंच बनतं आहे. मग पटपट बनवून घेतलं आणि हा होता सिंपल मेनू, वरण भात भेंडी आळूची वडी. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी काय बदल करायला हवा आहे मिनी ब्लॉगमध्ये, तुम्हाला काय नवीन बघायला आवडेल तर तेही नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.